बस पुस्तक लिहा चला पुढच्या टाईपचं क्वेश्चन करा integration of dx upon y plus b cos 3x आता इथे ध्यानात ठेवायचं cos 3x क्वेश्चन मध्ये तुम्ही काय करायचं त्याला आपण r is equal to ओके याला r is equal to घेतल्याच्या नंतर काय देणार आपल्याला पडलं या ठिकाणी आपल्याला काय करायचं त्यामध्ये प्रूफ करायचं cos 3x ची व्हॅल्यू cos 2x is equal to 1 minus t square upon 1 plus t square त्यानंतर dx is equal to द्यायचा हा जो dx आहे तो dx is equal to 2 times of dt आणि tan x इक्वल टू काय करायचा t tan x इक्वल टू काय करायचा t हे ध्यानात ठेवायचं tan x इक्वल टू t dx इक्वल टू dt अपॉन 1 प्लस स्क्वेअर आणि tan x इक्वल टू t dx इक्वल टू अपॉन 1 स्क्वेअर आणि cos x इक्वल टू 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर जर यामध्ये sin असता तर त्याच्या ऐवजी 2t अपॉन 1 प्लस स्क्वेअर आपण प्रूफ केला असतो काय प्रूफ केला असतं 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर क्वेश्चन मध्ये जर sin असेल तर असं काहीतरी क्वेश्चन पडते तर लिमिट वाला पडते किंवा असा पडते काय करायचं आपण इथे काय अपॉन 1 प्लस t स्क्वेअर dt divided by 1 plus t square अपॉन व्हॅल्यूचा समजा तसा प्लस या ठिकाणी आणि cos चा व्हॅल्यू करणार 1 minus t square upon 1 plus आणि एंडिंगला tan x इक्वल टू t म्हणजे t च्या जागेवर tan x आणि या ठिकाणी काय करायचं हा वरचा t upon 1 plus t राहणार डिवाइड मध्ये या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 5 5 t स्क्वेअर इज 5t चा स्क्वेअर तर या 3 ने याला मल्टिप्लाय करायचं प्लस 3 मायनस या ठिकाणी मायनस 3 t स्क्वेअर मायनस आणि अपॉन मध्ये काय येणार याला 1 प्लस आणि दोघांकडचा 1 प्लस t स्क्वेअर 1 प्लस t स्क्वेअर काय होणार कॅन्सल वर आला या ठिकाणी dt वर आला dt I is equal to integration of 4 dt अपॉन मध्ये 5t स्क्वेअर मायनस 3t स्क्वेअर म्हणजे काय आला 2t स्क्वेअर 5t स्क्वेअर मध्ये 2t स्क्वेअर इथे आले 2t स्क्वेअर आणि 5 प्लस 3 किती आला 8 5 प्लस 3 किती आला 8 या दोघांमधून 2 कॉमन काढायचं आणि ते t स्क्वेअर काय आपल्याला काढायचं 1 बाय 2 पाहिजे ना कारण डिनॉमिनेटर मध्ये रूट बाय 2 ठेवला आपल्याला घ्यायचा आहे तो dt अपॉन या ठिकाणी काय राहणार t स्क्वेअर 8 मधून 2 बाहेर गेला आणि 8 बाय 2 आहे 4 याला जर आपण सिंपलीफाय केलं तर 1/2 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t स्क्वेअर आणि 4 ला आपण काय शिकतो तुमचा स्क्वेअर घेऊ शकतो मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू 1/a tan इनवर्स x बाय a प्लस c आता आपल्याला फॉर्म्युला तो x ची जागा 3 ने घेतली x ची जागा 2 ने घेतली तर आपण काय करायचं सिंपलीफाय मग r इज इक्वल टू काय 1/2 into 1/a
अपॉन ए म्हणजे कोण आहे 2 इंटू tan इनवर्स x बाय a म्हणजे t म्हणजे t बाय a म्हणजे कोण आहे 2 3 बाय 2 आणि प्लस काय आहे c फायनली and is equal to 1 into 1 is 1 into 2 4 tan inverse in bracket ची व्हॅल्यू काय आपल्याला tan x ची व्हॅल्यू तर रिप्लेस करायची tan x अपॉन 2 आणि प्लस c तर आपण फायनल आन्सर कधी क्वेश्चन सोपा क्वेश्चन आहे फक्त लक्षात ठेवायचं काय प्रूफ करायचं त्यानंतर मग सिम्प्लिफाय करून डायरेक्ट फॉर्म्युलात बसतो बरोबर
बघा हाच क्वेश्चन सिमिलर क्वेश्चन घेतो थोडासा बदल करतो फक्त क्वेश्चन मध्ये भरपूर काही चेंज तुम्हाला दिसते त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन घ्या इंटिग्रेशन ऑफ ds इक्वल टू 3 cos px भरपूर चेंज तुम्हाला उत्तराला दिसेल तर आता घेऊन घ्या त्या ठिकाणी काय आपल्याला क्वेश्चन मध्ये देणार बरोबर का मला cos च्या जागेवर मायनस 30 स्क्वेअर अपॉन 1 प्लस 30 स्क्वेअर घेणार डी च्या जागेवर dt अपॉन 1 प्लस 30 स्क्वेअर घेणार डायरेक्ट सगळं ते घेणार मग इंटिग्रेशन ऑफ dx जागेवर काय ना dt अपॉन 1 प्लस 30 स्क्वेअर तुमच्या जागेवर cos च्या जागेवर मायनस 30 स्क्वेअर अपॉन 1 प्लस 30 स्क्वेअर आता याला सिम्प्लिफाय कोण करणार आहे 2 त्याला 30 स्क्वेअर का म्हणाले 30 स्क्वेअर हे कोण करणार 3 आणि 3 मायनस 6 स्क्वेअर मायनस 30 स्क्वेअर बरोबर आणि आपण मध्ये वाटतं आता इकडचं सगळं चेंज होतं हे सगळं चेंज होणार चेंज होणार हा एक फॉर्म्युला सुद्धा आपला चेंज होणार लक्षात आणि आन्सर तर चेंज होणार म्हणजे काय होणार आता हा टी आला त्यानंतर 6 करावा कॅन्सल करण्याला लिहिला 2 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर 2 टी स्क्वेअर मधून 1 स्क्वेअरला मायनस 6 स्क्वेअर आले आणि या ठिकाणी पहिले and 2 square minus 3 square minus 3 square minus करणार 3 square तो बाहेर काही कॉमन काढायचे हे याची काही गरज नाही मग इंटिग्रेशन ऑफ x अपॉन पहिला काय पावर अंडरचा 5 चा स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर मग a स्क्वेअर मायनस m स्क्वेअर चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर चा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी विचार केला a square minus h square तो फॉर्मूला आपण असं करणार इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a square minus h square इक्वल टू 1 अपॉन y x अपॉन a minus x असा फॉर्मूला या अगोदर सुद्धा एका क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं तर या फॉर्म्युलाचा आपण विचार केला त्या फॉर्म्युलानुसार काय मिळालं या ठिकाणी 1 upon twice a h value का असतो ते फॉर्म्युला रूट 5 log of mod of a plus x हे म्हणजे काय आहे रूट 5 x म्हणजे काय आहे t upon रूट 5 minus t all complex minus मायनस याला तुम्हाला सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे काय मिळालं ते 1 upon 2 रूट 5 as it is log of mod of under 5 as it is upon 5 minus फक्त आईच्या जागेवर तू केला त्याच्यामुळे एवढाच आहे आणि कसं तुम्हीला राष्ट्रपतीचा पस्तीस गेला याला पेपरमध्ये लक्षात घ्या कळलं 7 ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले सांगितले होते की इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर वाला dx अपॉन x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर त्यानंतर अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर x स्क्वेअर प्लस b स्क्वेअर त्यानंतर dx अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि b स्क्वेअर मायनस x स्क्वेअर या सहा फॉर्म्युल्याचा उपयोग होतो जवळपास 16 मार्काच्या क्वेश्चनमध्ये या सहा फॉर्म्युल्याचा उपयोग होतो चला या फटाफट दिया बोलो
झालं का नाही? आवाज क्लिअर नाही येत का नाही? डाटा डेटा संपलाच पाहिजे तुमचा. बरं, कोणाला आवाज क्लिअर येत नाही का? पुढच्या वेळेस करून देतो. झालं का? बघा आता या क्वेश्चन मध्ये अजून पण असेल तर या ठिकाणी अजून असू शकतो. आजर नसला तर इथं पण तू घ्यायचा नाही. इथं 1 - सी स्क्वेअर आपण प्लस सी स्क्वेअर घ्यायचा पण ची व्हॅल्यू काय दिली? याची व्हॅल्यू काय होते? काय दिली जेव्हा इथं फक्त क्लासेस असेल तेव्हा. ओके, लक्षात घ्या. क्लासेस असेल तेव्हा काय म्हणतो? 1 - सी स्क्वेअर बरोबर सी स्क्वेअर ऍड झाला. त्याने सी इक्वल टू सी इक्वल टू tan x by 2 इक्वल टू tan x by 2. ओके, आणि तर क्लासेस काय Yes, you are correct. Twice dt upon 1 plus b square sin आणि cos व्हॅल्यू sin plus cos एवढीच असणार आहे. फक्त dx च्या वेळेला काय dt upon 1 plus b square ना तेव्हा sin x चा प्रोसेस असेल. ओके, मग त्यानुसार काय आज इथं कोणाला करता पहिला हा हे काहीच होतं आपण त्यामुळे एक कॅल्क्युलेशन आहे इथे काय एक्स्ट्राचा 2 बाहेर येणार -2 स्क्वेअर r2 येणार इथे एक्स्ट्राचा 2 असणार r2 आणि r2 होणार कॅन्सल होणार आणि इथे काय असणार मित्रांनो r2 काय होईल आणि 1/2 होणार लॉग प्लस tan x नाही येणार तर या ठिकाणी काय x/2 tan याचा बदल असं झालं का असं काय त्याला चेंज करता येणार सांगून देतो तेव्हा काय असेल काय करायचं साइन 2x असेल क्वेश्चन मध्ये किंवा काय असेल cos 2x असेल. ओके, पण साइन 2x दोन टाइपचे क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये साइन 2x असेल cos 2x असेल. साइन 2x जर असेल तर काय करायचं cos dt सॉरी 2 टाइम्स ऑफ प्लस t स्क्वेअर आणि cos 2x असेल तर 1 - t स्क्वेअर प्लस t स्क्वेअर dx equal to काय घ्यायचं dt upon 1 plus t square. ओके, आणि t equal to काय घ्यायचं tan x. t equal to काय घ्यायचं tan x घ्यायचं. लक्षात t equal to काय घ्यायचं tan x. हे एका टाइपचे क्वेश्चन सेम यामध्ये सेकंड टाइप असेल मित्रांनो यामध्ये काय घ्यायचं sin x असेल असेल sin x तर सेम dt upon 1 plus t square घ्यायचं. प्रोसेस असेल तर 1 minus t square यूज करायचं आहे. फक्त dx असला तर या क्वेश्चन असतात आणि हे क्वेश्चन आल्यानंतर त्याच्यावरती 6 फॉर्म्युले कुठे लिहिले होतात हे 6 फॉर्म्युले 6 फॉर्म्युले सुद्धा नोट डाउन करून घेतो. पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ ds अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इक्वल टू असते sin इन्व्हर्स x प्लस c काय असतो पहिला sin इन्व्हर्स x बाय a प्लस c sin इन्व्हर्स x बाय a प्लस c. नंबर 2 चा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ ds अपॉन a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर बघा किंवा यालाच या फॉर्म्युलाला इंटिग्रेशन ऑफ ds अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणता बरं काय उलट झालं तरी चालतं. त्याचं उत्तर मला काय असेल tan इन्व्हर्स x बाय a प्लस c असणार. थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ थर्ड आणि फोर्थ आपल्याला लिहावं इंटिग्रेशन ऑफ ds अपॉन आपल्याला याचा टॉप a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो माहिती का log of mod of x plus under root of half x square plus a square not complete plus c as it is असते. आणि इथं जर मायनस असलं x square minus a square तर फक्त इथं मायनस घ्यायचं बाकी काहीच बदल नाही. कळलं का? चौथा फॉर्म्युला सिमिलर आहे. नंबर 4
प्लस अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हे बाहेर काढल्या रूपचा तर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होता ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर त्यावेळेस आपण पाहिजे लॉग ऑफ मॉड ऑफ प्लस सी आणि साधारणतः ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल ते 1/2 लॉग ऑफ मॉड ऑफ प्लस सी बदल बदल कसा आहे पहिला जर एक्स असेल पहिला काय असेल एक्स असेल या ठिकाणी आणि पहिला जर ए असेल तर y a प्लस f a मायनस x घ्यायचं या एवढ्या फॉर्म्युल्यावर चित्रामध्ये 6 फॉर्म्युले काय दिलेले या 6 फॉर्म्युल्यावर जवळपास नाही म्हटलं तरी या 6 फॉर्म्युल्यावर 14 मार्काचे क्वेश्चन असतात किती मार्काचे क्वेश्चन असतात 14 मार्काचे या 6 फॉर्म्युल्यावर क्वेश्चन येतात कारण आणि ते 2 वर दिलेले याच्यावर एखादा क्वेश्चन फक्त 4 मार्काचा फक्त पण हे आल्याच्या नंतर पण हे लागू आता थर्ड टर्मचा क्वेश्चन आहे आणि पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन थर्ड टर्म आणि पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन तुम्ही थर्ड टर्मला सोडवा तरी पण सोडवा थर्ड टर्म सोडलं तरी सुद्धा चालते त्याच्यामुळे थर्ड टर्म शिकवतो पार्शियल फ्रॅक्शन शिकवत नाही पार्शियल फ्रॅक्शनच्या क्वेश्चनला तुम्ही थर्ड टर्मला सोडवू शकता आणि तेव्हा पार्शियल फ्रॅक्शन सुद्धा सांगून देतो सिंपल पार्शियल फ्रॅक्शन असतो पहिले क्वेश्चन ओके एवढं काय ते हा टॉपिक लक्षात आला का हे 6 फॉर्म्युले इम्पॉर्टंट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बघा आता आपण सबस्टिट्यूशन आणि थर्ड टर्मला मिक्स करू थर्ड टर्म म्हणजे काय असतं बघा मित्रांनो थर्ड टर्म म्हणजे काय असतं माहिती का 1/2 into coefficient of middle term coefficient of middle term आता मिडल टर्म कोणती असते ax square plus bx plus c तर हे असते मिडल टर्म म्हणजे याचा कोएफिशिएंट कोण असतो b त्याचा लिहिते घ्यायची आहे आणि त्याचा काय करायचं आहे याला आपण थर्ड म्हणतो थर्ड आता हे कसं वापरतो बघा आता क्वेश्चन जो आपण त्याच्यानुसार त्याला सोडू हेलो सर सर हेलो सर सर प्लीज हेलो सर सर अरे तेच ना काय म्हणाला सर आवाज स्पष्ट नाही येते तुमचा तो आवाज नाही येऊ मला सर आवाज नाही येते तुमचा बरोबर क्लियर हा डबल जॉइन करा रिजॉइन करा एक मिनिट रिजॉइन करा रे